भंडारा में शिवसेना और बाटा गुट की ओर से किसान कर्ज माफी को लेकर आंदोलन किया गया। पार्टी ने राज्य सरकार की ओर से कर्ज माफी योजना को फर्जी बताते हुए इसे किसानों के लिए परेशानी बढ़ाने वाली योजना करार दिया। आंदोलनकारियों ने मांग की कि सरकार बिना शर्ते किसानों का कर्ज माफ करे, जैसे कि 2022 में तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के कार्यकाल में किया गया था। इस दौरान शिवसेना और बाटा के जिला प्रमुख संजय रेहपडे ने सरकार पर किसानों को अनदेखी करने का आरोप लगाया। राज्यातल्या महायुती सरकारने अगदी काही दिवसापूर्वीच शेतकरी बांधवांना घेऊन कर्जमुक्तीची जी योजना जाहीर केली, मुळातच ती योजना त्या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम हे महायुती सरकार करीत आहे। सरकारने जी कर्जमुक्तीची योजना आणली आहे ती योजना कर्जमुक्तीची नाही तर कर्ज वसुलीची आहे। कोणत्याही अटी शर्ती शिवाय ही कर्जमुक्ती झाली पाहिजे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आजचं हे आंदोलन आहे। ज्याप्रमाणे सन 2019 मध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली होती, कोणत्याही अटी नाही, कोणत्याही शर्ती नाही, शेतकरी बांधवांनी फक्त आपले सेवा केंद्रामध्ये जायचं, एक फॉर्म घ्यायचा, एक सही करायची किंवा अंगठा लावायचा आणि सरळ सरळ 2 लाखापर्यंतचा कर्जमुक्त व्हायचं अशी ती योजना होती। त्याला कारण म्हणजे उद्धव साहेबांचं मत प्रामाणिक होतं, त्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी आधार द्यायचा होता म्हणून ती त्या प्रकारे कर्जमाफी होती। परंतु त्या अगोदर आपण जर विचार घेतला तर 2017 मध्ये ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस सरकारने अटी शर्ती नियम लावल्या होत्या आणि त्या अटी शर्ती पूर्ण करता शेतकरी बांधवांना सरकारी कार्यालयाचा चक्रा मारावा लागत होता आणि त्यापोटी आपला जीव जातो की काय अशी त्यांना भीती वाटत होती। अगदी त्याच हेतूने आताची जी आजची कर्जमाफी आहे ती तशा प्रकारची आहे असं आम्हाला वाटत आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून, त्याचा विरोध म्हणून आजचं हे आमचं आंदोलन आहे। त्याचप्रमाणे या महाराष्ट्रात शेतकरी बांधवांसाठी जी पीक विमा कर्ज योजना आणलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांना लाभ कमी तर विमा कंपन्या मात्र दिवसेंदिवस गब्बर होत आहेत आणि शेवटी उन्हाळी धानाचे जे चुकारे होते ते रब्बी हंगामाचे चुकारे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही। 800 करोडपैकी जेमतेम 200 करोड या सरकारनं दिलेले आहेत, अजूनही 650 करोड देणे बाकी आहेत। आता खरीप हंगामात सुरुवात झालेली आहे, शेतकऱ्यांना पदोपदी पैशाची चंचल भासत आहे। अशा त्यावेळेस शेतकरी बांधवाकडे जर पैसे नसतील तर शेवटी मग त्या धानाचा उपयोग काय आणि म्हणून जे 650 करोड बाकी आहेत ते सरकारने ताबडतोब या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले पाहिजे या मागणीसाठी आजचा मोर्चा आहे।